हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, प्रसन्न दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या वातावरणातनं. आणि हा जो सरसोच्या शेतीचा व्हिडिओ आहे, तुमचे दाजी काही दिवसापूर्वी बाहेर गेले होते, तर तिथं त्यांनी काढून आणला होता. तर चला म्हटलं, माइंड सगळ्यांची फ्रेश आणि काहीतरी वेगळं पाहिल्याच्या नंतर एक आपलं थोडंसं मन फ्रेश होतं, म्हणून ती क्लिप आज ॲड केली. आणि काही गोष्टी अशा असतात की त्याच्याकडे पाहिलं की मनाला खूप प्रसन्न वाटतं. तसंच त्या मोहरीच्या शेताकडं, म्हणजे सरसोचं जे शेत आहे, तो व्हिडिओ पाहिला की मला एकदम फ्रेश आणि छान वाटतं, कारण त्याची ब्युटीच तितकी आहे, ती सुंदरच तितका आहे. तर चला, किचन गार्डनमधून आज सकाळ सकाळ मेथीची भाजी आणली होती आणि मग म्हटलं चला फ्रेश फ्रेश मेथीची भाजी आज सकाळ सकाळ बनवून घ्यावी, जे की मुलांच्या टिफिनला पण होईल आणि उरलेली घरामध्ये तो सुद्धा होईल. तर शेतातली भाजी तोडून आणून लगेच बनवणं, याची एक चवच वेगळी आणि खाण्याची मजाच वेगळी. जे मार्केटमध्ये येतं ते मार्केटमधनं आणायचं, मग ते एक दोन दिवसानंतर आपल्याला मिळतं शक्यतो पालेभाज्या. तर ते 2 दिवसाच्या नंतर त्याच्यातलं म्हणजे काय म्हणतात ना, त्याच्यातली एक चव थोडीशी कमी होते. तर शेतातलं ते शेतातलंच असतं, ताजं ताजं तोडून आणलं की बनवायचं. त्यातली एक टेस्ट अप्रतिम आणि वेगळीच असते. भलेही ते साध्या पद्धतीने जरी ती भाजी आपण बनवली मीठ मिरची टाकून, तरी त्याच्यामध्ये टेस्ट एक वेगळीच येऊन जाते. जसं बाकी आपण नॉर्मली काही काही भाज्या असतात की त्याला कितीही मीठ मसाला टाकला तरी पण ते तितक्या चविष्ट होत नाहीत. असे हे शेतातल्या भाज्यांची गंमत असते. मग ती कुठलीही असो, मेथीच नाही, दुसरा सुद्धा कुठलाही भाजीपाला असो, तोडून आणून लगेच केला फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर की एकदम म्हणजे एक त्याची चवच वेगळी लागते. काय काय माहिती कसं. मग त्याच्यामधलं म्हणतात ना, ते फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर बरंचसं काहीतरी कमी जास्त होत असेल त्यामुळे टेस्टमध्ये बराचसा फरक पडतो. तर चला, आपण 2-3 दिवसापूर्वी गल्ला ओपनिंगचा व्हिडिओ टाकला होता. तर बऱ्याच ताईंनी त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये नेलं आणि काहींनी निगेटिव्हिटीमध्ये सुद्धा नेलं की नवऱ्याचे पैसे चोरून साठवणे. तर आता ते नवऱ्यावरती डिपेंड असतं. आपला नवरा कसा असतो तर ते बरोबर आहे. त्या ताईंचं पण ज्यांनी निगेटिव्हमध्ये नेलं, आपला नवरा कसा आहे त्याच्यावरती डिपेंड, किंवा ते पाहूनच आपण त्याच्यातले खिशातले पैसे काढावे. या गोष्टीवरनं घरात भांडणं सुद्धा लागू शकतो. अगदी बरोबर आहे. तर आपण आपले घरातली परिस्थिती पाहूनच हे सगळं करावं. बाकी जे सेव्हिंगचं सांगितलं तो एकदम छान आहे, शक्यतो करायलाच पाहिजे सगळ्यांनी. 10 रुपयाची का होईना सेव्हिंग. तर चला, आता तुम्ही म्हणता ताई ही कढई काय आहे, कशी आहे आणि का ठेवली आहे. तर ही कढई आमच्या अक्कांची, म्हणजे मी जसं लग्न झालं तसं ही घरामध्ये पाहते. अगदी तिचं जे खालचं बोर्ड आहे ते खूप पातळ झालेलं आहे, पण तरी मी ती कढई फेकून दिलेली नाही. ही नाही, ज्याच्यामध्ये मी हरभरा टाकलाय ती कढई पुढे दाखवते. तिकडे मेथीची भाजी झाली आहे. आता गॅस बंद करते मी. मस्त मस्त सगळ्या घरामध्ये मेथीच्या भाजीचा अगदी घुमघुमाट, म्हणजे एक छान असा सुवास सुटलेला आहे. आणि ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत, ह्या सुद्धा आपल्या जंगल विलामधल्या गार्डनच्याच आहेत. तर त्या सुद्धा सकाळ सकाळ बबलू भाऊने आणून तोडून दिल्या, सालं वगैरे काढलीत, फ्रेश केल्यात. आणि आता घाई होती, नेमकं ह्यांना जायचं होतं. मग झटकीपट शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून मग म्हटलं कुकरला एक शिट्टी लावून घ्यावी आणि मग त्यानंतर म्हटलं शेंगा पटकन कराव्या. कारण शेवग्याची शेंग करायचं म्हटलं ना की ते बारीक गॅसवर भरपूर वेळ त्याला उकळू द्यावं लागतं, शेंग छान अशी शिजूपर्यंत. पण एक फक्त 5 मिनिटात ही भाजी करायची होती, त्यामुळे मी कुकरला डायरेक्ट टाकून देते आणि एक शिट्टी लावून घेतली की तोपर्यंत बाकीचं इकडं मसाल्याचं सगळी तयार होऊन जाईल शिट्टी होऊस. तर काळ्या मसाल्याचा मस्त शेवगाचा रस्सा करावा म्हटलं छान असा. तर त्यासाठी भरपूर असं खोबरं, भाजलेले कांदे, काही कोथिंबीर आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी भाजून. तर हे सगळं आता मिक्सरमधनं मी वाटून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथं लसूण, थोडंसं आलं आणि खोबऱ्याचे तुकडे हे बारीक करून घेते मी फोडणीसाठी. हे बारीक करून घेतले. बाकी आता हे सगळं कोथिंबीर, कांदे आणि डाळ ह्याचं मिश्रण सगळं बारीक करून घेणार आहे. तर काही काही भाज्या असतात ना, त्या साध्या पद्धतीने बनवल्या तरच त्याची टेस्ट येते. आता शेवगाच्या शेंगामध्ये ओरिजिनल त्या शेंगाचा फ्लेवर इतका असतो की त्याच्यामध्ये एकदम जास्त मसाले वगैरे वापरले की कुठेतरी ते वेगळंच एक टेस्ट म्हणजे वेगळीच एक टेस्ट येते त्या शेंगाच्या भाजीला. त्याच्यामुळं थोडंसं कमी मसाल्याच्या प्रमाणात ही भाजी मी बनवते, कारण ओरिजिनल जे शेंगाचा फ्लेवर असतो तो या भाजीमध्ये खूप सुंदर लागतो. तर सगळे मसाले टाकले. त्यानंतर इथं अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकते मी, परतून घेते. आता कुणी कुणी काय आहे की जो मसाला बारीक केला आपण, कांदा वगैरे भाजलेला, कोथिंबीर, डाळ, तर ते सुद्धा तेलामध्ये परतून घेतात. पण आम्ही नाही घेत. नॉनव्हेजची जरी भाजी असली ना, फक्त आलं लसूण खोबरं याचीच पेस्ट परतून घेतो आम्ही, बाकीचा मसाला परतून घेत नाही.
तर तो का नाही घेत, एकदा ट्राय करून पाहता येईल या पद्धतीने. आवडल्यास तुम्ही नक्की नेक्स्ट टाइम ट्राय करू शकता. काय आहे की ऑलरेडी ते सगळं भाजलेलं असतं आणि बारीक केल्याच्या नंतर पुन्हा आपण जर भाजलं तर ते थोडंसं असं काय म्हणतात ना, जळकट असं काहीतरी एक वेगळी टेस्ट येते. त्यामुळे आम्ही नाही भाजत. शेंगाला थोडंसं गरम झालं हे पाणी, ऑलरेडी शेंगा उकडलेलंच होतं. त्यामध्ये आता हे सगळं वाटलेलं मिश्रण टाकून दिलं, ज्याच्यामध्ये होती डाळ, भाजलेले कांदे आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर खरं तर ना शेंगा डायरेक्ट शिजायला टाकूनच छान होतात, पण आता वेळ नव्हता त्याच्यामुळे मी पटकन ही भाजी बनवली. तर आता ह्या कढईबद्दल सांगायचं, ही कढई आमच्या अक्कांच्या याच्यातली आहे, काळातली. आणि मी आजूकीला फेकून का नाही दिलं, घरात म्हणजे इतके भांडे असून हिचा वापर मी का करते, कारण हे बघा हरभरा म्हणा, हरभऱ्याच्या शेंगा किंवा मग भुईमुगाच्या शेंगा किंवा मग मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणे क्वांटिटीमध्ये 1-1, 2-2 किलो शेंगदाणे आहे ना मी भाजून ठेवत असते, जेणेकरून गॅसची तर बचत होते आपल्या, पण वेळ सुद्धा कमी लागतो. शेंगदाणे भाजून ठेवल्याच्या नंतर ते खराब होत नाहीत खूप दिवस, म्हणजे 1-2 हप्ता तरी शेंगदाणे खौट वगैरे होत नाहीत, व्यवस्थित तसेच राहतात. त्यानंतर शेंगदाणेच नाही, कुठलाही पदार्थ मला भाजायचा असला ना किंवा मग तळायचं जरी कढईमध्ये असलं ना, तर ह्या कढईमध्ये शक्यतो तळणं तर मी टाळते याच्यामध्ये, कारण खूप पातळ झाले, ॲल्युमिनियम आहे. पण शक्यतो भाजणीचे पदार्थ ह्या कढईमध्ये मी आवर्जून भाजत असते, कारण काय आहे की पटकन भाजले जातात. पातळ कढईचा तर सगळा बेस पातळ झालेला आहे खूप दिवसापासून, त्यामुळे खूप पटपट असं त्याच्यामध्ये भाजून होतं. भुईमुगाच्या शेंगाला भाजायला वेळ लागतो, ते व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या तर त्याच्या आतमधला शेंगदाणा छान लागतो. तसे पातळ कढईचे जे जुने भांडे असतात ना, ते फेकून द्यायच्या अगोदर ना थोडासा विचार करून जर आपण ते ठेवलं तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. आता ती कढई किचनमध्ये आमच्या अजिबात शोभत नाही, पण मला ती फेकू वाटत नाही, कारण खूप कामाची कढई आहे ती. तर कुणीही आल्याच्या नंतर घरी नवीन पाहुणे तर म्हणतात घरात भांड्यांची काय कमी आहे, ही कढई फेकून द्या ना, ती सुद्धा काय म्हणत असते, पण मी नाही फेकून देत. शक्यतो भुईमुगाच्या शेंगा आणि ह्या हरभऱ्याच्या सीझनसाठी मी ती कढई जपून ठेवलेली आहे आतापर्यंत, कारण त्याच्यामध्ये पटपट हे दोन्हीही कामं होतात. तर चला, छान असा मस्त असा रस्सा तयार झालाय. आणि आज सकाळ सकाळ म्हटलं थोडीशी बाहेरची झाडं वगैरे थोडीशी साफसफाई करावं, कारण थोडीशी धूळ बसल्यागत सगळ्याच झाडांवर झाली होती. आणि मग एंट्रीलाच हे असं काही असं चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं सकाळ सकाळ घ्यावं करायला हे. कृष्ण हरी पांडुरंगा ईश्वरा परमेश्वर, अगं कवा झालं देवा, एवढे दिवस जीव लावून बघा हे काय तमाशा झाला. हे कोणाची करामध्ये माहिती तुला? अगं कुणी केलं हे? सुट्टूबाईने. 7-8 वर्षापासूनचा हे डॉग एवढा जपवला आणि देवा 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 काय करून कुठं ठेवला रे बाबा, चांगला तू जबडाच पाडलाय बाई. काय ग एवढं छान, किती आठवणीतलं होतं बघ कसं भाडले बाई. ठेवलं होतं मी, स्वीटीने कांड केलं हे त्या दिवशी. हेच नाही, सोफ्यावरचे जे कुशन आहे ना त्या सुद्धा फाडल्यात तिने. बापरे, कुणी घरात घेतली तिला? भारती मुठे. आता हे कुत्र नीट करते. तुझं नाही ते, हे आपलं नाही, ते पिलूच आहे, त्याच्या पप्पाने ठेवलेले. त्याच्या पप्पाने आणले त्याला पॅकेट, नको आपल्याला ते, आपल्या तू डॅडीने आणलेले घरातले. अगं काय तिला कुठं वाटलं तो शिकार आहे काय, तो का शत्रू आहे? अगं ते त्या दिवशी थंडी वाजत होती, ती सोप्यावर बसली होती, तिला घरात घेतलं होतं आणि घरात घेतल्यामुळे तिने हे कुटाणा केला. मग लगेच तिला वाटलं असं रिअलच आलंय स्वाती. अगं काय केलं स्वीटी आहे तू? 7 वर्षापासून जपित होतो आम्ही त्याला, तू आत्ता आली, तू त्याचा कार्यक्रमच करून टाकला. हा येडे, हा येडी आंबा पळ तिकडे, नको येडे करू. कुटाणा केला ना, आता काय करती? फाडून टाकलं ग तिने, लई दिवसाचं होतं. हे काय केलं मला सांग? लई वर्षाचा होता हा डॉग. देऊ का आता एका परचं येव वाटवलं तेव्हा सगळं खराब करून झाडू मारीत बसावं लागेल परत. तिने आतापर्यंतचे ध्रुवने तुम्हाला सांगते, ताई उडीसाला होती त्यावेळेस ध्रुवासाठी ताईने ध्रुव त्यावेळेस 2च वर्षाचा होता, मॉल मधून छोटे छोटे सॉफ्ट टॉईज आणले होते, असे लय छान होते. डायनासोर, कॅट होती, डॉग होता, फिश होते, स्क्विरल लय होते भरपूर काहीतरी. मी त्याला आतापर्यंत जपून ठेवले होते माझ्या बेड मध्ये, ड्रायव्हर मध्ये. कधी कधी मला आला काय हा घ्यायचा. त्या दिवशी ते रोशनीचा पिल्यावरती गेला, त्याने काय केलं कवा नक ते घेतले आणि वरून खाली फेकून दिले, आणि खाली फेकले ते या मॅडमने डायरेक्ट चिंध्याच करून टाकलं. डायरेक्ट कापूस एकीकडे ते सगळं एकीकडे. माझ्या मते असं एवढे सॉफ्ट टाईच होते, तेवढे अख्खे खराब. पण तू पाहिलं का, आपण पिक्चर मध्ये पाहतो जे कुत्रे असतात डॉगला असं सॉफ्ट वस्तू अशा फाडायला आवडतात. हिने आमच्या सोफ्याचे कुशन पण सगळे फाडले. तुला आता एंट्री नाही बाई घरात, संपला तुझा खेळ. नाही खेळ नाही संपला, माझं लेकरू इथे खेळ बी नाही. लेकरू संपला, लेकरू असं नुकसान करत जाऊन ते दुसरे आणीन मी. एंट्री नाही हो बाई तुला. चल सोफ्यावर जाऊन बस, कोण काय म्हणतो तुला बघते मी. चल तू अजिबात नाही जमायचं. चल काय घे बाहेर, चल तिला.
काय आवडलं होतं बाई? तुला कोण काय म्हणलं ना तर ते वारती मुठेवर वार आहे समजायचं. चांगलं आहे. तिला कोणी काय म्हणायचं नाही, काही करून दे ग बाई. हा मग घरातले नुकसानी करी ती एवढं काय नाही म्हणायचं. अगं जाऊन दे, एवढं नाही तेवढं नाही. काय होतं जुन्यात झाल्या होत्या सोप्याच्या कवर ते कुत्रा बी त्याच्यात किती वर्ष झाले, जाऊ दे ना. पण चांगलं होतं ना. अरे काय आवडलं होतं? डॉग मग आता करायचं काय तिने केलं वाटलं. दुसरं आणवायसाठी जाऊन दे ग, काय नको म्हणते. अगं पण ती किती मी म्हणलं चांगलं. त्या दिवशी आर्यन म्हणत होता कान तोडला. मी म्हणलं असं नॉर्मल थोडासा हे केला असं. हे बघितल्यावर डायरेक्ट तिने पर हेच करून टाकलंय त्याचं. मग त्याच्यावरच ओळखते किती हुशार आहे. ओरिजिनल जर असं घरात कोणी घुसलं तर ती ठेवीन का? ओरिजिनल वाल्याने दिलंच लोचलं असतं. बाई सुटू असं नाही करायचं बरं का बाई, परत असं नाही करायचं बाबू. तिला नाही घरात बिरात यायची. काही नको म्हणून साठी जाऊन दे ग. चांगलंय भाई तुझं कौतिक. कवळण बिंबीला आवडलं म्हणजे कौतिक करायचं घ्यायचं वस्तूच वाटलं करून. तिकडे बघ त्याची फार चड्डी खाली घालायला लागले. अरे काय जाऊ दे, काय नाही होत. एवढं नाही तेवढं नाही, लक्ष ठेवा फक्त. काही म्हण तिला बरं का स्वाती. पण नाही काही म्हणत. तुझ्या बेडरूम मध्ये घेऊन झोप तिला रोज. त्यानंतर ना ताईंनो, आपल्या घर आणि आपलं अंगण किंवा मग घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी काही टिप्स ज्या की आम्ही फॉलो करतो. घर स्वच्छ होण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी आम्ही काय करतो, म्हणजे जे आपलं मेन आहे घरामधली एंट्रन्स ती चकचक ठेवणं आणि स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं असतं. त्यानंतर एंट्रीलाच थोडंसं साईडला आपण काहीतरी थोडेसे शोपीस, इंडोर प्लांट्स असं काहीतरी ठेवलं की एंट्रीची शोभा वाटते. त्यानंतर असे हे झाडू वगैरे जे असतील वरती तर ते काय असं हे चप्पल स्टँड खाली आम्ही खाली ठेवत असतो. आणि हे एंट्रीला 2 साईडला पहा चप्पल स्टँडवरती हे असं आम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे जरूर नाही हेच, पण एंट्रीला आपण जर थोडंसं काहीतरी अट्रॅक्टिव्ह वस्तू ठेवल्या ना की एंट्री छान म्हणजे आपली छान दिसते, छान वाटते. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला एकदम असं फ्रेश वाटतं एंट्री क्लीन असल्याच्या नंतर. तर हे खूप दिवस झाले ना ह्या झाडांवरती खूप आता धूळ बसली होती. तर हा जो ब्रश आहे खूप सॉफ्ट आहे. खूप म्हणजे घरात वेगवेगळ्या वस्तू क्लीन करायला याचा वापर होतो. तर सगळं मस्त इथं क्लीन करून घेतलेलं आहे, कारण झाडांच्या पानांवर धूळ बसलेली अजिबात चांगली दिसत नाही. इतके सुंदर झाडं आणि त्यावरती धूळ बसलेली असली की थोडंसं म्हणजे एक त्याचं पाहिल्याच्या नंतर एक समजतं की किती क्लीन किंवा मग किती स्वच्छता आहे घरामध्ये. तर एक बरेच दिवस झाले हे सुद्धा काम केलेलं नव्हतं. आता सध्या शेड्यूल खूप बिझी आहे, तर मग म्हटलं करून घ्यावं. तर प्रत्येकाने आपल्या घराची एंट्री ना, घर छोटं असू किंवा मोठं असू, जरुरी नाही मोठंच असणं, छोटं जरी असलं 2-3 रूमचं 1 BHK तरी पण आपण एंट्री थोडीशी जर अट्रॅक्टिव्ह बनवली ना घराची तर खरंच खूप छान वाटतं. म्हणजे घरात शिरायच्या अगोदरच आपल्याला खूप सुंदर आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे एक मनामध्ये येते. त्यानंतर पहा अशा पद्धतीच्या जाळ्या वगैरे ह्या झाडांवरती झाल्या होत्या. तर असं एक आम्ही थोडंसं महिन्यात एकदा, पावसाळ्यात तर काही प्रश्नच नसतो, झाडं सगळे टचटचीत आणि टवटवीतच असतात. पण मध्ये आधीच हे असं थोडंसं सफाई करावं लागते. तर ब्रशनी सगळं मी ह्याच्यावरचं आज काढून घेतले, म्हटलं आज थोडंसं क्लिनिंग करावं. त्यानंतर नंबर येतो आपल्या घराच्या मेन डोअरचा. तर मेन डोअर सुद्धा क्लीन असणं जरुरी आहे. कोपऱ्याला कापऱ्याला फर्निचरला जाळ्या वगैरे होतातच हे सगळं असं. तर हे सुद्धा आपण एक महिन्यातून एकदा जरी केलं तरी पण काही हरकत नाही. त्यानंतर हे जी फुटमॅट असती, पायपुसणी असती दारातली, तिला सुद्धा हप्त्यातनं एकदा चेंज करणं खूप गरजेचं असतं. आणि ती स्वच्छ असणं मेन म्हणजे खूप गरजेचं असतं. काय असतं की बाहेरनं आपण कुठून येतो आणि तिला पायपुसून घरामध्ये जातो, तर ती पायपुसणीच जर स्वच्छ नसली तर घराची म्हणजे घरातली आतली फरशी ऑफकोर्स खराब होणारच आणखी. त्याच्यामुळं नाही दिवसात तर हप्त्यातनं एकदा जरी चेंज केली, जर जास्त खराब होत नसेल तरी पण आहे ना म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा हा आपण डेकोरेटिव्ह केलेला पाहिजे किंवा सजवलेला थोडा का होईना पाहिजेच उंबरठ्यावरनं, कारण उंबरठ्यावर घरात कुणी येताना सुद्धा पहिली नजर उंबरठ्यावर पडते. तर लक्ष्मीचे चांदीचे पावलं किंवा स्वस्तिक असं थोडंसं आपण लावलं की एक पाहणाऱ्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी, आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि एक दिसायला सुद्धा छान असतं. उंबरठा घराला असणं खूप महत्त्वाचं असतं ताईंनो. तर म्हणतात उंबरठा ओलांडून आत गेल्याने बऱ्याचशा गोष्टींवर त्याचा असर होतो. तर आणि त्यातली त्यात घरातल्या उंबरठ्याच्या आतमध्ये पंचधातूची तार जर पुरलेली असली तर त्याने खूप असा घरावर, घरातल्या मेंबरवरती फरक पडतो किंवा बाहेरली जी निगेटिव्हिटी आहे ती घरामध्ये येत नाही. तर ह्या गोष्टी खूप मायने राखतात. आपल्याला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्यांनी काय फरक पडतो, पण नाही फरक पडतो. त्यानंतर घरातले जे शोपीस असतात त्याच्यावरती जे डस्ट, धूळ असते ती सुद्धा आपण
एक हप्त्यातनं एकदा साफ केली पाहिजे. तर काय आहे ना, घरात आपल्याला जेवढं मेंटेन होईल तेवढ्याच आपण वस्तू ठेवल्या पाहिजे. जर शोपीस म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, आपल्याच्याने साफसफाई जर होत असली किंवा आपल्याच्याने काही जितकं मेंटेन होईल ना तितकंच आपण सगळं घरामध्ये मांडायला पाहिजे. तर आज म्हटलं चला हे सुद्धा करून घ्यावं. नंतर हे रिमोट वगैरे मुलं असे कुठं पण टाकून देतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी जुगाड करायला पाहिजे. कारण जे टीव्ही जिथं पहा तिथंच रिमोट पडलेला असतो. कधी सोफ्यावर कुणीतरी येऊन त्याच्यावरती बसतं, मग रिमोट टचकन मोडतो. पुन्हा ह्या अशा पहा चाव्या असतात, आपण बाहेर ना आलं की चाव्या सुद्धा अशा पटकन कुठं ना कुठं ठेवून देत असतो. आणि रिमोट सुद्धा असं आपण पाहिलं की मुलं वगैरे कुठं ना कुठं टाकून देत असतात. तर त्यासाठी काय आहे, इथे एक छान अशी मी बास्केट ठेवली, दिसायला पण छानच दिसतं. त्याच्यामध्ये टीव्हीचा रिमोट, एसीचा रिमोट, कुणी कुठून आलं की ह्या चाव्या, नंतर मला जसा टाइम मिळेल तशा मी ह्या चाव्या काढून की स्टँडला अडकवत असते जाऊन. पण आता कुणी पण आलं, कुणाला कामासाठी गाड्या वगैरे आम्ही देतो, तर ते आणून पटकन कुठंही ठेवून देतात. तर मग जसा वेळ मिळेल तसं ते तिथून उचलून आपण करू शकतो, आपल्या जागेवरती ठेवू शकतो. आता सध्या मी ती ट्रॉली म्हणजे अगोदर आतमध्ये किचनमध्ये होती ती बास्केट, पण आता तिथं आणून ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्या घराच्या खिडक्या, आपल्या घराच्या खिडक्या म्हणजे आपल्या घराचे काय म्हणतात तर नेत्र असतात, म्हणजे डोळे असतात. तर खिडक्या स्वच्छ आणि अट्रॅक्टिव्ह ठेवणं हे सुद्धा आपलं काम असतं. कुठं कुठल्या प्रकारे आपल्याला खिडकीची पडदे सिलेक्ट करताना सुद्धा आपण थोडासा विचार करूनच पडदे सिलेक्ट केले पाहिजे. तर आणि मेन मीन्स ते पडदे किंवा मग ते कर्टन किंवा खिडक्या स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण तिथनंच सगळे आपल्याला बाहेरनंच फ्रेश हवा आतमध्ये येत असते. जर खिडक्याच आपल्या खराब असल्या तर येणारी हवा सुद्धा धूळ घेऊनच आतमध्ये येणार. तर खिडक्या सुद्धा महिन्यातनं एकदा आपण आपल्या घराच्या स्वच्छ अशा व्हॅक्यूम क्लिनरने म्हणा किंवा कशाही क्लीन केल्या पाहिजे. आता स्वच्छच होत्या, फक्त मी कर्टन थोडेसे सेट केलेले आहेत, त्याच्यामुळे मी काही इथे व्हॅक्यूम क्लिनरचा आज वापर केलेला नाहीये. पण शक्यतो खिडक्या साफ करायला व्हॅक्यूम क्लिनरचाच उपयोग मी करत असते. कारण खिडकी हॉलची खूप मोठी आहे, त्यामुळं हाताने करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. आणि मेन जो दरवाजा आहे त्याच्यावरती दरवाजा सुद्धा आपण थोडासा असा रेड जर केला, डेकोरेटिव्ह थोडासा असला की ते दिसायलाही आपल्याला छान वाटतात. अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना त्या थोड्याशा आपण फॉलो केल्या की घर आपलं सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यानंतर ती किचनची बारी. तर किचनमध्ये अशा पद्धतीच्या जर आपल्या बरण्या असल्या, व्यवस्थित आपण सगळं ट्रान्सपरंट बरण्यांमध्ये जर ठेवलेलं असलं ना की घेताना काय होतं की जी बरणी पाहिजे तिलाच आपला हात लागतो. 17 बरण्या आपल्याला उचकत बसावं लागत नाही. आणि मेन मीन्स काय होतं की त्या बरण्या खराब होत नाहीत. मग आपण नॉर्मल जर डब्यांमध्ये ठेवलं ना की आपल्याला प्रत्येक डबा उघडून पाहावा लागतो किंवा त्याच्यावर स्टिकर वगैरे लावावं लागतात, मग ते विचित्र दिसतं. तर अशा रोजच्या वापरातलं जे सामान आहे आपलं ते अशा ट्रान्सपरंट बरण्यामध्ये जर ठेवलं तर तीच बरणी आपण बाहेर काढतो आणि तेवढ्याच त्या बरणीला हात लागतात. तर हे सुद्धा आपण किचनमध्ये नक्कीच केलं पाहिजे. त्यानंतर असं एक प्लास्टिकचं रॅक आहे. असे काही काही जे छोट्या मोठ्या वस्तू असतात, टूल्स असतात की ते आपल्याला खूप उपयोगाचे ठरतात. तर मुलांच्या वॉटर बॉटल, बाकी छोटे मोठे सॉस बॉटल, जॅम बॉटल, काही किचनमधल्या अशा एक्स्ट्रा वस्तू स्टोअर रूममध्ये मी हे रॅक ठेवून दिलेलं आहे. मेशोवरनं मागितलं होतं एक 5-6 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये काही अशा वेगळ्या वस्तू असल्या की मी तिथं ठेवून देत असते. त्यानंतर ही किचनची जी खिडकी आहे ही सुद्धा वारंवार खराब होते. जरी किचनमध्ये चिमणी असली तरी सुद्धा ही खिडकी खराब होते. तर ही सुद्धा खूपदा हप्त्यातनं एकदा तरी क्लीन करावीच लागते ह्या ब्रशने. तर हा जो ब्रशमध्ये मी आणला होता हा मला म्हणजे खूप छान वाटला. याचा जो वापर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी करू शकते. म्हणजे इतका सॉफ्ट आहे. झाडांवरचा बियाणी धूळ पण काढली, शोच्या वस्तू पण साफ केल्या, त्यानंतर काने कोपरे दरवाजाचे ते पण क्लीन केले आणि शिवाय खिडकी सुद्धा क्लीन करण्यासाठी त्या ब्रशचा मला वापर होतोय पहा. त्यानंतर पहा किचनमध्ये असं एखादं जर आपण कॅबिनेट करून घेतलं तर क्रॉकरीसाठी छान आहे ते. किचनमध्ये ग्रीनरी वाढवण्यासाठी किंवा किचनचा एखादा कोपरा आपल्याला थोडासा हायलाईट करायचा असला ना तर आपण अशा पद्धतीचं थोडंसं इंडोर प्लांट, आता सगळ्यात स्वस्त आणि कुठंही मिळणार, काडी जरी आणून खोसली तर येणारा प्लांट म्हणजे मनी प्लांट. सगळ्याच ताईंना माहिती आहे. तर घरातल्या एखाद्या डब्यामध्ये जरी मनी प्लांट आपण आणून लावला ना तरी पण तो कॉर्नर आपल्या घरातला एक हायलाईट करतो. त्यानंतर ना तर आपल्या घरातले काही जे महागड्या वस्तू असतात जसं की वॉशिंग मशीन झालं, फ्रीज झालं, तर याला सुद्धा आपण हप्त्यातनं एकदा याचं सुद्धा क्लिनिंग केलं पाहिजे, डीप क्लिनिंग. तर आता हा जो टॉवेल आहे हातानेच लोकरीचा विणलेला आहे. मी बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळेस फौजींबरोबर सोबत होते त्यावेळेस हे असं काही ना काही सगळ्याच मैत्रिणींना आवड लागते बनवायची. तर तो टाकून थोडंसं मी ज्या वस्तू लागतील तिथंच ठेवण्यात आलेल्या आहेत. जसं की लिक्विड झालं, कम्फर्ट झालं, वॉशिंग मशीनवरतीच ठेवून दिलंय मी आता. त्यानंतर इथं 1-2 टॉवेल हँग केलेले आहेत. जसं की हँडवॉश करण्यासाठी तिथल्या तिथं असले की बरं पडतं. बाकीचे मी खाली कॅबिनेटमध्ये ठेवून दिलेले आहेत. ते टॉवेल सुद्धा आपण 2-3 दिवसात चेंज करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एक हायजीन मेंटेन करण्यासाठी ह्या गोष्टी थोड्याशा फॉलो करणं किंवा पाळणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आमचा आर्यन आज हेअरकट करून आलाय तर त्याचा हेअरकट पाहत होते मी कसा केलाय, काय केलाय.
व्यवस्थित केलाय की नाही तेच काम चाललेलं आहे. आणि स्किन खूप त्याची डोक्याचे सगळे स्कॅल्प एकदम ड्राय पडलंय, तर ते पाहत होते मी की ड्राय स्कॅल्प एवढं कसं पडलं याचं आणि त्यासाठी मला काय करता येईल. तर हे पाहत होते. तर मुलं एवढे उंच झाले की आपल्याला पाहायचं म्हटलं तर खाली वाकायला लावावं लागतंय त्याला. वा 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 बघा आता एवढं वरती गेला बघा आता संतूर मॉमचं काय चाललंय. देवा पतंग उडू राहिली. ए मला येतो ना पण पतंग उडवता. मला येतोय. किती दिवसात शिकला रे? 4-5. मला येतो पतंग उडवता. दे चल मी उडी दे. हा ढिल्ले अरे येतोय राजा मला. तू पतंग उडवायची काम केलेली आहे मी. केलेली आहेत पतंग उडवायची कामं का केले का बाई तू? मी कुठं होते आधी तुझं लग्न झालं होतं. मग तू आता माहित किती घ्यापली. आबा सांग तुझ्या नवऱ्याच्या घरी होती बाई. तेव्हा तू पतंग उडत होती. तुम्हाला पतंग उडवता खरंच बघ ना तू. तुला कोणी शिकवलं? आबाने शिकवलं मला सांग. पवायचं पतंग उडायचं. बघ ते पतंग कुठे. स्वाती अक्का, हाय स्वाती अक्का, तू तर प्रोफेशनल पतंग उडवणार झाली. रुद्र इथं पतंग खाली घेणार. रुद्र वर न्यालाय मी खाली कसं. रुद्र सांग मला येतो. रुद्र मला येतो का नाही मला एवढं सांग. रुद्र खाली माझ्या बघ किती सातलाय. पहिले एवढा होता का? अरे ढील दे काय भाऊ आज जाऊ दे तिने लगेच गाणे लावून दिले ध्रुवनी. ध्रुव तेवढ्या कामाला एक्सपर्ट आहे बाई. तू धर ना. धर भाऊ चक्रीधर. हिने कामाला केलेले आहे ते पतंग उडवायची. बघ ती कशी पतंग उडते आहे का. स्वाती आता स्वाती तू पतंग खाली घेऊन राहिली. इकडे बघ माझ्या किती सासलाय. ढील दे. हे काय ढील दे ते कुठं शिकणार तू? आम्हाला काही स्टँड अजून लावायला जमलेलं नाही. आमच्या स्टँड मध्येच फॉल्ट आहे. तुम्ही म्हणतात ताई कधी तसंच दिसतंय. ते बघा उलटा करून लावलं आणि सुलटा करून लावलं. तसे थ्रेडच तसे आहे ना. आता ढकलून लावलं तरी ते तसंच आहे. आता अक्कल बंद पडली आमची. जाऊ दे अशीच आम्ही याच्यावरती टावेल वाळायला घालतो फक्त. काय बाई तू काय फोटो घे राव. मला यांना पाठवायचंय. बरोबर त्यांची बायको कधी पतंग उडवली. बायको इकडे बघून पतंग उडवलं बाई. असं असतं काय कुठं. बस लय मांजा घातला. जाऊन दे डोंगरावर पतंग आपल्या. सख्या बहिणी सख्या जावांचं पतंग जाऊन दे डोंगरावर. चल हे बाई मला नाही यायचं डोंगरावर पतंग उडवतच बस उडवी. गेली तो मला डोंगर नाही. बघ काय लांब गेलाय बघ. मीच घालून दिलं. ए पण आहे ना ध्रुव शिक मम्मी कोण कसा पतंग उडवायचं. बघ ती मम्मी शिकलोय मी पण शिकलोय. सरक सरक बाई त्याचे कपडे बिपडे बदल. आता बदल ते पतंग. चल बस लय झालं. बर ठीक आहे चल का पतंग त्याचे कपडे बिपडे चेंज करा. दम तिकडे बरं त्याला 2 मिनिटं दे ना. लाव दे 2 मिनिट. ना दे त्याचं फक्त ते हात कापन. मशीन माझी त्या हातबीत कापन ध्रुवा ते असं इथं. चला उडवा ध्रुव. अगं बाई दे ढील दे. जाऊ दे पुढं. त्याच्या हातातून असं जोरात खेचू नको वडू नको रुद्र. त्याला हे होईल. तिकडे 2 मिनिटं. कापण हात काढ 2 मिनिटं. बस चला आता करा. अरे हात काढ ना 2 मिनिटं. रुद्र ऊन लय लागते असं बस करा तुम्ही. तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंनी आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या कोणी ताई नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सख्या बहिणी सख्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन साड्या आणि ज्वेलरीचा स्टॉक पाहण्यासाठी सख्या बहिणी फॅशन स्टुडिओला या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला युनिक साड्यांचे पॅटर्न आणि ज्वेलरीचे पॅटर्न पाहायला मिळतील. तर चला त्यांना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.